नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी. मागच्या आपल्या इतिहासाच्या तासिकेमध्ये आपण 10व्या पाठाला सुरुवात केली होती, ऐतिहासिक आणि ठेव्यांचे जतन. आपण मागच्या पाठात पाहिलं होतं की क्षमता मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं की इतिहास जो आहे ते अनेक व्यक्तींच्या अथक प्रयत्नाने कष्टाने आपल्यापर्यंत पोचलेला आहे. यामध्ये मग इतिहासाची साधने असतील, पुरातन वस्तू असतील, ग्रंथ असतील, यांचे जतन आणि संवर्धन विशिष्ट पद्धतीने केलेलं आहे. विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण लोकांना प्राप्त झाल्यावरच त्या इतिहासाच्या वस्तू असतील, ग्रंथ असतील, दस्तावेज असतील पुरातन काळातले, ते हँडल करण्याचं, ते सांभाळण्याचं विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण सुद्धा असतं. त्याचबरोबर यामध्ये आपण मौखिक साधने पाहिली. जुन्या काळातली गीते असतील, कहाण्या असतील, यांचं संकलन करणे, वर्गीकरण करणे, विश्लेषण करणे, त्याचा विशिष्ट अन्वयार्थ म्हणजे अर्थ लावणे आणि त्याचं प्रसिद्ध करणे सहज समजेल अशा भाषेत. तर एवढं पाहिलं होतं. काही विशिष्ट प्रशिक्षणसुद्धा असतात. त्यामध्ये समाजशास्त्र, मानवशास्त्र असेल, त्या काळातली भाषाशास्त्र असेल, ग्रंथालयाचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे याचं प्रशिक्षण असेल, इतिहासाचं संशोधन कसं केलं पाहिजे याचं प्रशिक्षण असेल आणि त्या संशोधनावर आधारित लेखन कसं केलं पाहिजे याचं सुद्धा प्रशिक्षण हे असतं. आज आपण पाहणार आहोत लिखित साधने. लिखित म्हणजे लिहिलेली, कुठेतरी आधी पुरातन काळामध्ये लिहिलेली साधने जी आहेत ती कशा प्रकारची होती हे सुद्धा आपण इयत्ता 5वी-6वी पासून पाहतो आहे. यामध्ये ताम्रपत्र म्हणजे तांब्यावर लिहिलेलं, तांब्याच्या पट्टीवर लिहिलेलं किंवा तांब्याच्या पत्रावर लिहिलेलं असं पत्र. ज्या काळी कागदाचा किंवा लिखाणाचा शोध लागलेला होता कागदाचा, तेव्हा तांब्याच्या पत्रावर ते लिहिलं जाते, त्यामुळे ताम्रपट. दरबारी दप्तरे, लिखित साधने कोणकोणती? यामध्ये ताम्रपट येतं, तांब्याच्या पत्रावर लिहिलेलं लेखन. दरबारी दप्तरे म्हणजे विशिष्ट राजाचा दरबार असेल, त्या दरबारावर दरबारामध्ये जे काही घटना चालतात, काही चर्चा होतात, तर त्या चर्चा लिहून ठेवणे, कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, काय निर्णय झाले, असे ते दरबारी दप्तरे असतील. काही खाजगी पत्रे असतील त्या काळातली. दैनंदिनी असतील म्हणजे रोजच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत दरबारामध्ये एखाद्या राजाच्या जीवनात काय घडलं असेल असे असेल. ऐतिहासिक ग्रंथ असतील, विशिष्ट काळात लिहिल्या गेलेले विशिष्ट लेखकाकडून ग्रंथ आहे. हस्तलिखिते आहेत, हाताने लिहिलेले लिखिते. चित्रे असतील, छायाचित्रे असतील, जुने ग्रंथ इत्यादी दस्तावेजांचे संकलन संपादन करणे. लिखित साहित्यामध्ये ताम्रपत्र, दप्तरी, दस्तावेज, खाजगी पत्रे असं जे आपण आता पाहिलं, तर त्याचं संकलन करणे म्हणजे एका जागी जमा करणे आणि त्याचं विशिष्ट प्रकारे विश्लेषण करून ते संपादन करून प्रकाशित करण्याचं काम लिखित साधनामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दस्तावेजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. आपल्याला मगाशीच आपण चर्चा केली की दस्तावेजाचं संवर्धन करणे म्हणजे अतिशय पुरातन काळातले दस्तावेज असतात, अतिशय काळजीपूर्वक, अतिशय नाजूकीने, अतिशय सफाईने ते हँडल करावं लागतं. त्याची साफसफाई केली तर ते व्यवस्थित राहतं. कोणती वस्तू जी आहे ती व्यवस्थित मेंटेनन्स केला आपण म्हणजे साफसफाई केली तरच ती चांगली राहते. त्यामुळे अतिशय पुरातन काळातल्या वस्तू अतिशय नाजूक असतात, अतिशय काळजीपूर्वक हँडल करावं लागतात. त्याचबरोबर ते साफसफाई करताना नुसतं कापडाने साफ केलं, झटकलं तर असं नाही, तर काही रासायनिक प्रक्रिया सुद्धा, काही केमिकल्सचा वापर सुद्धा ते व्यवस्थित राहावे, साफ राहावे यासाठी करावा लागतो. त्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रशिक्षणाची आवश्यकता ही भासते. दस्तावेजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. जे काही संकलित केलेले दस्तावेज असतील त्याचं ऐतिहासिक मूल्य किती असेल. पुरातन काळातल्या अनेक वस्तू, अँटिक पीस ज्याला म्हणतो आपण, त्याचं मूल्य निश्चित करण्याचं काम सुद्धा केलं जातं. निवडक दस्तावेज प्रदर्शित करणे. काही निवडक दस्तावेज जे प्रदर्शित करण्यायोग्य असतील, चांगल्या स्थितीत असतील असे दस्तावेज प्रदर्शित करण्याचं काम सुद्धा इतिहासकाराच्या मार्फत केलं जातं. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करते. संपादित साहित्य असेल, जुन्या काळातील ग्रंथ असतील, ते साहित्य असेल, त्याचा योग्य प्रकारे निष्कर्ष काढून, अर्थ काढून ते प्रकाशित करण्याचं काम सुद्धा केलं जातं.
यामध्ये सुद्धा काही उपयुक्त अशी प्रशिक्षण आहे. यामध्ये कोणते आहे? ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या लिपी आणि त्याचा विकासाच्या क्रमाचे ज्ञान. जुन्या काळी आपल्याला माहिती आहे की संस्कृत भाषेमधून अनेक भाषांची निर्मिती झालेली आहे. आता आपण जसे मराठी बोलतो त्याप्रमाणे प्राचीन काळामध्ये इतिहासामध्ये ब्राह्मी लिपी म्हणून ब्राह्मी नावाची भाषा ही लिहिल्या जात होती. मोडी लिपी सुद्धा लिहिल्या जात होती. मोडी लिपी असं म्हणतात की आपण जसं शब्द झाल्यावर स्पेस देतो, म्हणजे रिकामी जागा देतो, नंतर पुढचा शब्द, पुन्हा रिकामी जागा, पुढचा शब्द. तर असं न लिहिता सरळ सरळ लिहिणे, स्पेस न देता. पर्शियन लिपी, उर्दू लोकांचं आक्रमण भारतामध्ये झालं तर आपली भाषा त्यांची भाषा मिळून पर्शियन प्रकारची लिपी सुद्धा विकसित झाली किंवा लिहिल्या गेली. तर अशा लिपींचं ज्ञान, त्या भाषांचं ज्ञान आणि त्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान, म्हणजे त्या भाषेमध्ये कसा कसा प्रगती होत गेली, विकास होत गेला, त्याचं ज्ञानाचं प्रशिक्षण सुद्धा विशिष्ट लोकांना दिलं जातं किंवा ज्यांना हे आवडतं त्यांना दिलं जातं. आणि त्या भाषेचं अतिशय प्रयत्नपूर्वक हे ज्ञान साध्य करण्याचं काम हे प्रशिक्षित लोक करत असतात. इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान. इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासकालीन समाज रचना, इतिहासामधील विशिष्ट समाज याची रचना कशी होती, जाती व्यवस्था कशी होती, व्यवसाय व्यवस्था कशी होती, त्या प्रकारचे व्यवहार कसे चालत असत, त्यांच्या परंपरा कशा प्रकारे होत्यात याचं प्राथमिक ज्ञान असेल. साहित्य आणि त्या काळात कोणकोणत्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती झाली, कोणत्या कोणत्या क्षेत्रात निर्मिती झाली, त्या काळातली संस्कृती कशी होती याचं प्रशिक्षण दिलं जातं. राजसत्ता कशी होती, त्या राजसत्तेचे व्यवहार कसे चालत असत, निर्णय कसे होत असत, अशा शासन व्यवस्थेचं इत्यादींचं प्राथमिक ज्ञान देण्याचं प्रशिक्षण सुद्धा इतिहासाच्या काही जे विशिष्ट प्रशिक्षणाचे डिपार्टमेंट असतात त्यांच्यामार्फत दिलं जातं. विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्याच्या विकासाचा क्रम याचे ज्ञान. विशिष्ट काळामध्ये इतिहासात तयार केलेल्या चित्रशैली, अजूनसुद्धा आपण पाहतो की इतिहासातील अनेक आपल्याला जसं अजिंठा वेरूळ असेल तिथले चित्र जे अनेक हजारो वर्ष झाले परंतु अजूनसुद्धा ते तेवढ्या चांगल्या प्रमाणात नसतील पण अजूनसुद्धा ते चित्र शिल्प अजूनसुद्धा टिकलेली आहेत. म्हणजे त्या काळात कोणत्या रंगाचा कशापासून वापर केला गेला असेल, कशा प्रकारे शिल्पाची निर्मिती झाली असेल, त्या चित्रशैली जेव्हापासून विकसित झाली तर त्याचा विकास होत असताना त्याचा क्रम कोणता होता, कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला याचं सुद्धा प्रशिक्षण हे असतं, ते सुद्धा आवश्यक असतं. कागदांचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान. मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखनाचा विकास झाला तर एकदम लिहायला सुरुवात झाली का असं नाही, तर शाई कशा प्रकारे निसर्गातून नैसर्गिक शाई तयार करण्यात आली. अजूनसुद्धा अनेक वर्षापासून, अनेक हजारो वर्षापासूनचं लिखाण तसंच तसं असतं. तर त्या काळातली शाई कोणती होती, त्याचा वापर, शाई तयार करण्यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर केला जात होता. रंगसुद्धा आपल्याला अनेक हजारो वर्षापासून चित्र जशीच्या तशी दिसतात, तर कोणत्या रंग तयार करण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला गेला, कागद तयार करण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला गेला, हे सगळं माहीत करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता ही भासत असते. तर आपण यामध्ये या मुद्द्यामध्ये काय पाहिलं की जुन्या काळचे ताम्रपत्र, दप्तरी हे जे काही आहे आपण आधी पाहिलं, तर ते संकलित करणे आणि संपादित करण्याचं काम लिखित साधनामध्ये केलं जातं. ते दस्तावेजाचं संवर्धन करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारचे रासायनिक प्रक्रिया त्यावर केली जाते. ऐतिहासिक ज्या वस्तू असतील त्यांचं मूल्य निश्चित केलं जातं. काही निवडक दस्तावेज असतील त्याही प्रदर्शनात त्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. साहित्य, संपादित साहित्य असेल किंवा त्याविषयी निष्कर्ष असतील, अर्थ असतील, सोप्या शब्दात प्रकाशित करण्याचं काम सुद्धा केलं जातं. यासाठी विशिष्ट प्रशिक्षणाची आवश्यकता. मग त्या काळातल्या भाषा असतील, मग ती भाषा मोडी असेल, पर्शियन असेल किंवा ब्राह्मी लिपी असेल, हे केव्हापासून सुरुवात झाली, त्यांच्या विकासाचे टप्पे कोणकोणते होते याविषयी सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. त्या काळातली परंपरा असेल, समाज रचना असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, त्या काळाची राजव्यवस्था, शासन व्यवस्था कशी होती याचं सुद्धा विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं किंवा असतं.
त्या काळातली शिल्पकला कशी होती, म्हणजे शिल्प म्हणजे दगडावर कोरीव काम केलेलं कसं केलं जात होतं, चित्रशैली कशा प्रकारे तयार झाली, विकसित झाली, कागद कोणत्या प्रकारचे वापरत असेल, शाई कशा प्रकारे तयार करीत असेल, रंग कशा प्रकारे तयार करीत असेल, असे विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण जे आहे ते हे केलेलं असतं. तर अशा प्रकारे या लिखित साधनामध्ये त्याचा वापर केला जातो. पुढचा आहे यामधले 5वा नंबर, कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड व धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती. म्हणजे दगडावर जे कोरीव काम करत असत त्या दगडाची निवड, म्हणजे या दगडावरच आपण कोरीव काम केलं पाहिजे, किंवा या धातूवरच केलं पाहिजे, हे का करत असत त्या काळातले लोक, याचं सुद्धा विशिष्ट प्रशिक्षण हे असतं. दस्तऐवजांची साफसफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती. म्हणजे जुनी दस्तावेज असतील, मगाशी सांगितलं अतिशय काळजीपूर्वक साफसफाई, त्याचं संवर्धन केलं जातं. ते साफसफाईसाठी कोणकोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची उपकरणे आणि कोणत्या रसायनाचा वापर केल्यानंतरच ते व्यवस्थित राहतील किंवा ते अतिशय चांगल्या प्रकारे साफसफाई होईल, यासाठी सुद्धा प्रशिक्षण आवश्यक असतं. संग्रहालयाच्या दालनावरील प्रदर्शन, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, म्हणजे ज्या संग्रहालयात किंवा ज्या ग्रंथालयात ही पुस्तके ठेवली असतील, संग्रहालयात वस्तू ठेवलेल्या असतील, ते प्रदर्शनाची माहिती आणि विकसित असं तंत्रज्ञान, हे सगळं, त्याचबरोबर संशोधन पण लेखनसुद्धा यावर केलं जातं. अशी सगळी माहिती लिखित साधनामध्ये आपण आज पाहिली. बाकीचं आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. आपली ही तासिका इथे संपली. धन्यवाद.